चला एका वायूची गोष्ट ऐकूया. एक असा वायू जो आपला रक्षक पण आहे आणि आपला शत्रू पण. आता ही काही सायन्स फिक्शन कथा नाहीये, तर ही आहे ओझोनची खरी कहाणी. चला तर मग समजून घेऊया या वायूचं हे दुहेरी रूप. बरोबर, एकच वायू पण त्याची भूमिका पूर्णपणे बदलते, फक्त त्याच्या जागेवरून. म्हणजे तो आपल्या डोक्याच्या वर आकाशात आहे की आपल्या आजूबाजूच्या हवेत ह्यावर सगळं अवलंबून आहे. आता हे कसं काय शक्य आहे? चला हेच कोडं आज सोडवूया. सोप्या भाषेत सांगायचं तर ओझोनच्या कहाणीत लोकेशन हेच सगळं काही आहे. जेव्हा तो खूप उंच आकाशात असतो तेव्हा तो असतो आपला सुपरहिरो, आपला रक्षक. पण तोच ओझोन जेव्हा जमिनीजवळ येतो तेव्हा तो बनतो एक व्हेलन, एक धोका. चला आधी त्याच्या ह्या सुपरहिरो अवताराबद्दल जाणून घेऊया. पण एक मिनिट, हा ओझोन नक्की आहे तरी काय? अगदी सोपा आहे. तो ऑक्सिजनचाच एक भाऊ आहे म्हणा ना, थोडा वेगळा. आपण श्वास घेतो तो ऑक्सिजन म्हणजे O2, म्हणजे ऑक्सिजनचे 2 अणू. पण ओझोन म्हणजे O3, म्हणजे ऑक्सिजनचे 3 अणू. आणि हा जो तिसरा अणू आहे ना, तोच खरा गेम चेंजर आहे. तोच ठरवतो की ओझोन आपला मित्र बनेल की शत्रू. चला सुरुवात करूया चांगल्या ओझोनपासून, म्हणजे आपल्या सुपरहिरो ओझोनपासून. हा तो ओझोन आहे जो एका अदृश्य ढालसारखं आपलं रक्षण करतो. आता हा चांगला ओझोन सापडतो कुठे? तर तो आपल्यापासून खूप दूर, जमिनीपासून साधारणपणे 10 ते 50 किलोमीटर उंचीवर, ज्याला आपण स्ट्रॅटोस्फेअर म्हणतो, तिथे असतो. आणि इथेच तो एक नैसर्गिक थर तयार करतो, ज्याला आपण सगळे ओझोन लेयर या नावाने ओळखतो. आणि या ओझोन लेयरचं काम काय आहे? अहो, हे तर आपल्या पृथ्वीचं सुरक्षा कवच आहे. विचार करा, सूर्यापासून येणारी जवळपास 98% हानिकारक अल्ट्राव्हायोलेट म्हणजे UV किरणं हा थर एकटा अडवतो. यामुळे त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांचे आजार यांसारख्या गंभीर धोक्यांपासून आपलं संरक्षण होतं. खरं तर ही आपली नैसर्गिक सनस्क्रीन आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि गंमत म्हणजे ही एक सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे. सूर्याची ऊर्जा ऑक्सिजनच्या रेणूंना म्हणजे O2ला तोडते. मग हे सुटे झालेले ऑक्सिजनचे अणू दुसऱ्या O2 रेणूंना जाऊन मिळतात आणि ओझोन म्हणजे O3 तयार होतो. जणू काही आकाशात चाललेला एक नैसर्गिक डान्सच आहे हा. ठीक आहे, तर ही झाली सुपरहिरोची गोष्ट. आता वळूया कथेच्या दुसऱ्या बाजूकडे, म्हणजे विलनकडे. हा आहे जमिनीजवळचा ओझोन, जो आपल्यासाठी एक मोठा धोका आहे. चांगल्या ओझोनच्या अगदी विरुद्ध हा ओझोन नैसर्गिकरित्या तयार होत नाही. तो तयार होतो जमिनीच्या जवळ, आपल्या शहरांमध्ये, आणि तो मानवनिर्मित प्रदूषणामुळे तयार होतो. हा खरं तर हवा प्रदूषणाचाच एक प्रकार आहे. मग हा वाईट ओझोन बनतो कसा? समजा ही एक धोकादायक रेसिपी आहे. गाड्या आणि कारखान्यांमधून निघणारा धूर घ्या, त्यात सूर्यप्रकाश मिसळा आणि तयार होतो जमिनीवरचा ओझोन. यालाच आपण स्मॉग असंही म्हणतो. आणि हा ओझोन जर श्वासावाटे शरीरात गेला तर तो खूपच घातक ठरू शकतो. यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो, डोळ्यांची आणि घशाची जळजळ होते, आणि ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर तो अजूनच धोकादायक असतो. म्हणूनच याला व्हाईट ओझोन असं म्हणतात. आता पुन्हा एकदा वरच्या चांगल्या ओझोनकडे येऊया. कारण काही दशकांपूर्वी आपल्या या संरक्षक ढालीवर एक मोठं संकट आलं होतं. आणि या संकटाचा विलन होता CFC, म्हणजेच क्लोरोफ्लोरोकार्बन. हे एक असं रसायन आहे जे माणसांनीच तयार केलं, आणि हे वातावरणात वर जाऊन ओझोनच्या रेणूंना अक्षरशः तोडून टाकत होतं. त्यामुळे आपली संरक्षक ढाल कमकुवत होत होती. हे CFC वायू जुन्या फ्रिज, AC आणि अनेक स्प्रे कॅन्समध्ये वापरले जायचे, आणि या वस्तूंमधून बाहेर पडून ते थेट वातावरणाच्या वरच्या थरात पोचायचे. आणि या CFC वायूंचा परिणाम इतका भयंकर झाला की विशेषतः अंटार्क्टिकाच्या वर ओझोनचा थर खूपच पातळ झाला. याच घटनेला ओझोन होल असं नाव मिळालं. ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा होती. पण इथे एक चांगली गोष्ट घडली. मानवतेने एकजूट दाखवली. जगभरातले देश एकत्र आले आणि 1987 मध्ये त्यांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल नावाचा एक ऐतिहासिक करार केला. या करारानुसार CFC सारख्या घातक वायूंचं उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचं ठरलं. आणि खरंच हा एक पुरावा आहे की जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर मात करू शकतो. या मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमुळे ओझोनचा थर आता हळूहळू बरा होतोय. हा एक खूप मोठा विजय आहे. पण ही लढाई अजून संपलेली नाही. आता आपल्याला चांगल्या ओझोनचं संरक्षण करत राहायचं आहे आणि जमिनीवरच्या वाईट ओझोनशी लढायचं आहे. मग आता आपण काय करू शकतो? अहो, खूप काही. आपल्या घरातली जुनी CFC वाली उपकरणं असतील तर ती जबाबदारीने नष्ट करणं.
शक्य असेल तिथे प्रदूषण कमी करणं, पर्यावरणपूरक वस्तू वापरणं आणि हो, झाडं लावणं. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीतून खूप मोठा फरक पडू शकतो. तर मग आजच्या या चर्चेतून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, जो ओझोन वर आहे तो आपला रक्षक आहे आणि जो खाली आहे तो धोकादायक आहे. सोपं आहे नाही का? चला तर मग वरच्या ओझोनला वाचवूया आणि खालच्या ओझोनला कमी करूया, कारण आपलं आणि या पृथ्वीचं भविष्य ह्याच गोष्टीवर अवलंबून आहे.